पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टच्या संपावर आठवडा उलटला तरी अद्याप तोडगा निघालेला नाही। याबाबत महापौरांनी रेडिओलॉजिस्ट आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे। गर्भलिंग तपासणी कायद्याच्या नावाखाली रेडिओलॉजिस्टची छळवणूक सुरू असल्याचा संपकऱ्यांचा आरोप आहे। पुण्यातील काही रेडिओलॉजिस्टवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्या मशीन सील करण्यात आल्या आहेत। केवळ तांत्रिक कारणाने होणारी ही कारवाई अन्यायकारक असल्याचं रेडिओलॉजिस्टचं म्हणणं आहे। महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची त्यांची मागणी आहे। या संपामुळे खासगी सोनोग्राफी, एक्स-रे तसंच MRI सेवा ठप्प झाली आहे। त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते। तर आता प्राथमिक आरोग्य सेवा नाकारणाऱ्या सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केली आहे। माननीय आयुक्तांकडे आणि महापौरांकडे डिमांड केलेली आणि ते म्हणतात आम्ही 15 दिवसात इन्क्वायरी करू, पण आम्हाला ते मान्य नाही। कारण नियमाप्रमाणे अप्रोप्रिएट ऑथॉरिटीच्या कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत 48 तासात केस फाईल करायला पाहिजे। तर ह्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटीने 3 महिन्यानंतर केस फाईल केली, म्हणजे ते कायद्याचा भंग झाला आहे। जर आमच्या मेंबरवर कार्यवाही होते तर त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही व्हायला पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।